गुड मॉर्निंग चिल्ड्रन। तो जैसे कि मैंने आपको जो है पिछली कक्षा में बताई थी, क्या बताई थी, यही कि एक महान ज्योतिषी थे, उनका नाम जो है गाग था। ठीक है, तो वो जो है क्या करते थे, जो पशु पक्षियों की चाल डाल देखकर, उनके व्यवहार को देखकर जो है भविष्यवाणी कर दिया करते थे। क्या करते थे? भविष्यवाणी कर दिया करते थे। और यहाँ पर जो है दिया गया है कि ये जो है ज्योतिषी कि गाग जी जो है क्या करते थे, वो बाकी ज्योतिषियों की तरह जो है पोथी पत्री देखकर बताने वाले ज्योतिषी नहीं थे, बल्कि जो है क्या करते थे, जो यानी कि प्राणी पक्षियों के व्यवहार को देखकर, उनके चाल डाल को देखकर, आसमान को देखकर और यहाँ तक कि प्रकृति को भी देखकर वो क्या करते थे, सटीक भविष्यवाणी कर दिया करते थे। ठीक है, और जो है क्या होते हैं, ये महान ज्योतिषी थे और इनको जो है अपने ही जन्मभूमि में किसी भी प्रकार की जो है सम्मान न मिलने के कारण जो है क्या करते हैं, गाग जी अपने जो है जन्मभूमि को छोड़कर दूसरे जो है नगर चले जाते हैं। यानी कि जो दूसरा नगर कौन सा था? धारा नगरी। तो अपनी जन्मभूमि को छोड़कर जो है धारा नगरी चले जाते हैं। कौन चले जाते हैं? गाग जी। ठीक है, तो चले जाते हैं क्योंकि ये जो है महान ज्योतिषी थे। गाग जी जो है महान ज्योतिषी थे, तो उनको जो है जो सम्मान मिलना चाहिए था, महान ज्योतिष को जैसे सम्मान मिलती है वैसा ही सम्मान जो है इनको नहीं मिला। कहाँ नहीं मिला? अपनी जन्मभूमि में नहीं मिला। तो इसलिए गाग जी जो है क्या करते हैं, अपनी ही जन्मभूमि को छोड़कर जो है धारा नगरी चले जाते हैं। तो धारा नगरी में कौन रहते थे? तो राजा भोज जी राज करते थे। तो कौन रहते थे धारा नगरी में? धारा नगरी में जो है राजा भोज जी राज करते थे। तो राजा भोज जी बहुत ही उदार स्वभाव के थे। ठीक है, और यहाँ तक कि जो बुद्धिमान लोग होते थे उनका जो बहुत ही जो है सम्मान करते थे। ठीक है, और उदार भी थे, और जो गुणी लोग थे और बुद्धिमान लोग होते हैं तो उनका बहुत ही सम्मान करते थे। तो इसलिए जो गाग जी जो है उस नगर चले जाते हैं और वहाँ पर जाने के बाद जो है गाग जी धारा नगरी चले जाते हैं। और जाने के बाद जो है वहाँ पर राजा भोज जी इनको जो है अपने दरबार में इनका जो है स्वागत करते हैं। राजा भोज जी गाग जी का स्वागत करते हैं। तो देखिए राजा भोज जी ने गाग जी का स्वागत करते हैं। ठीक है, तो यहाँ पर मैं आपको लिखती हूँ बोर्ड के ऊपर, धारा नगरी में जो है कौन रहते थे? राजा भोज जी। धारा नगरी, तो देखिए धारा नगरी जो है, धारा नगरी में कौन रहते थे? राजा भोज। ठीक है, तो देखिए धारा नगरी में जो है कौन रहते थे? राजा भोज जी रहते थे। ये बहुत ही जो है राजा भोज जी बहुत ही उदार स्वभाव के थे, और जो गुणी लोग होते थे और बुद्धिमान लोग होते थे उनका जो है बहुत ही सम्मान करते थे। ठीक है, तो गाग जी जो है क्या करते हैं, अपनी जन्मभूमि को छोड़कर धारा नगरी चले जाते हैं। और जाने के बाद वहाँ पर यानी कि धारा नगरी में जो है राजा भोज जी इनका जो है स्वागत करते हैं। स्वागत यानी कि वेलकम करना। तो वेलकम कर लेते हैं, इनकी स्वागत कर लेते हैं, और स्वागत करने के बाद जो है इनकी बुद्धिमत्ता को परख लेते हैं। ठीक है, इनकी बुद्धिमत्ता को परख लेते हैं। परखना ಅಂದ್ರೇನು ಅಂದ್ರೆ ಗಾಗ್ ಜಿ ಅವರ ಒಂದು ಬುದ್ಧಿಮತ್ತೆಯನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರು ಅಳಿತಾರೆ. ಸೊ ಅಳಿದ ನಂತರ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಗಾಗ್ ಜಿ ಅವರು ಒಂದು ಮಹಾನ್ ಜ್ಯೋತಿಷಿ ಇರ್ತಾರೆ, ಅವರ ಬುದ್ಧಿಮತ್ತೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಸೊ ಅದನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಈ ರಾಜ ಭೋಜ್ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ಒಂದು ತಮ್ಮ ದರ್ಬಾರ್ನಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಾರೆ. ನೋಡ್ರಿ, तो यहाँ पर देखिए तो राजा भोज जी जो है वो गाग जी का जो है स्वागत करते हैं, और उसके बाद जो है इस गाग जी को जो है क्या करते देते हैं, एक पदवी देते हैं. ठीक है, पदवी अंदर हुद्दे, पदवी देते हैं. तो किस तरह का जो है पदवी देते हैं? राज ज्योतिषी का. किस तरह का पदवी देते हैं? राज ज्योतिषी का. ठीक है, तो यहाँ पर देखिए दिया गया है राज ज्योतिषी.
राजा भोज जी में गाग जी का स्वागत करते हैं। उसके बाद जो है इनकी जो है बुद्धिमत्ता को वो जान लेते हैं। जानने के बाद क्या करते हैं, तो राज ज्योतिषी का जो है पद इन्हें देते हैं। किन्हें देते हैं, राज ज्योतिषी का पद जो है गाग जी को देते हैं। कौन देते हैं, राजा भोज जी गाग जी को राज ज्योतिषी का पद देते हैं और पद देकर अपने ही दरबार में उन्हें रख लेते हैं। उन्हें किन्हें रख लेते हैं, गाग जी को राजा भोज जी अपने ही दरबार में रख लेते हैं। ठीक है, तो इसके बाद जो है क्या होती है, जो बाकी जो ज्योतिषी इसके पहले उस दरबार में थे, यानी कि राजा भोज जी के दरबार में थे, उनको जो है इस गाग जी को देखकर ईर्ष्या होने लगती है। क्योंकि अभी अभी जो है आया हुआ व्यक्ति जो है, आदमी यूँ कहे तो व्यक्ति या फिर जो है गाग जी जो है अभी अभी इस दरबार में आए हैं और आने के बाद ही जो है इनको राजा भोज जी ने जो है राज ज्योतिषी का पद देकर जो है इनका जो है इतना जो है सम्मान किया। तो यह देखकर जो है बाकी सभी ज्योतिषियों को जो है वो जलन होने लगती है, यानी कि ईर्ष्या होने लगती है। ठीक है, तो यहाँ तक जो है हमने क्या किया था, पिछली कक्षा में यहाँ तक जो है पढ़े थे। ठीक है, अब क्या करेंगे, अगली जो है भाग है उसके बारे में अध्ययन करेंगे। ठीक है, ನೋಡಿ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ಆ ಒಂದು ಮಹಾನ್ ಜ್ಯೋತಿಷಿ ಇರ್ತಾರೆ, ಯಾರು ಗಾಗ್ಜಿಯವರು. ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಒಂದು ತಮ್ಮ ಒಂದು ಮಾತೃಭೂಮಿಯನ್ನು ತೊರೆದು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ಧಾರಾಳಿಗರಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಮಹಾನ್ ಜ್ಯೋತಿಷಿ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಅವರು ಆ ಆಕಾಶವನ್ನು ನೋಡಿ ಮತ್ತು ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳ ಒಂದು ವ್ಯವಹಾರವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು ಆ ರೀತಿ ಮತ್ತು ನಡವಳಿಕೆಯನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಯಾರು ಈ ಗಾಗ್ಜಿಯವರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಆ ಒಂದು ಭವಿಷ್ಯವಾಣಿಯನ್ನು ನುಡಿತಾ ಇರ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಸೊ ಅವಾಗ ಏನಾಗಿತ್ತು ಅಂದರೆ ಆಗಿನ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಯಂತ್ರ ಸಾಧನಗಳು ಇದ್ದಿರಲಿಲ್ಲ. ಆವಾಗ ಈ ಗಾಗ್ಜಿಯವರ ಒಂದು ವಿದ್ಯೆಗೆ, ಜ್ಯೋತಿಷ್ಯ ಒಂದು ವಿದ್ಯೆಗೆ ತುಂಬಾ ಒಂದು ಬೆಲೆ ಇತ್ತು. ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನಾಗ್ತದಂದರೆ ಈ ಗಾಗ್ಜಿಯವರು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಈ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳ ಮತ್ತು ಆ ವ್ಯವಹಾರವನ್ನು ಮತ್ತು ರೀತಿ ನಡವಳಿಕೆಯನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು ಮತ್ತು ಆಕಾಶವನ್ನು ನೋಡಿ ಆ ಪ್ರಕೃತಿಯನ್ನು ನೋಡಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಆ ಒಂದು ಭವಿಷ್ಯವಾಣಿಯನ್ನು ಅಲ್ಲಿ ನುಡಿತಾ ಇರ್ತಾರೆ. ಸೊ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅವರು ಮಹಾನ್ ಜ್ಯೋತಿಷಿ ಇರ್ತಾರೆ. ಸೊ ಮಹಾನ್ ಜ್ಯೋತಿಷಿ ಆಗಿದ್ರೂ ಸಹ ಅವರಿಗೆ ಏನು ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ಯಾವ ರೀತಿಯಾದಂಥ ಒಂದು ಮಹಾನ್ ಜ್ಯೋತಿಷಿ ಆದವರಿಗೆ ಒಂದು ಗೌರವ ಸನ್ಮಾನ ಸಿಗುತ್ತಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಒಂದು ಗೌರವ ಸನ್ಮಾನವು ಈ ಗಾಗ್ಜಿಯವರಿಗೆ ತಮ್ಮ ಒಂದು ಮಾತೃಭೂಮಿಯಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ತಾವು ಹುಟ್ಟಿದಂಥ ಒಂದು ಆ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಅಥವಾ ತಾವು ಹುಟ್ಟಿದಂಥ ಒಂದು ಊರಿನಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ಒಂದು ಊರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಆ ಧಾರಾನಗರಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೊರಟೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಯಾರಿರ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ರಾಜಾ ಭೋಜ್ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಒಂದು ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. ರಾಜಾ ಭೋಜ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಇರ್ತಾರೆ. ಭೋಜ್ ಇದು ಅವರ ಹೆಸರು. ರಾಜ ಅಂದ್ರೇನು, ರಾಜ ಅಂದ್ರೇನು ಕಿಂಗ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ರಾಜಾ ಭೋಜ್ ಅವರು ಅಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಒಂದು ಆಳ್ವಿಕೆಯನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಸೊ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಈ ರಾಜಾ ಭೋಜ್ ಅವರು ತುಂಬ ಉದಾರ ಗುಣದವರಾಗಿರ್ತಾರೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಇವರು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಯಾರು ಗುಣ ಸಂಪನ್ನ ಆಗಿರ್ತಾರೆ ಮತ್ತು ಬುದ್ಧಿಮಾನ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಆ ಗೌರವವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ತಮ್ಮ ಒಂದು ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ. ಸೊ ಆವಾಗ ಗಾಗ್ಜಿಯವರು ಇವರ ಆಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಆವಾಗ ರಾಜಾ ಭೋಜ್ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ಗಾಗ್ಜಿಯವರಿಗೆ ಒಂದು ಆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಗಾಗ್ಜಿಯವರ ಒಂದು ಸ್ವಾಗತವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ಗಾಗ್ಜಿಯವರಿಗೆ ಅವರ ಒಂದು ಬುದ್ಧಿಮತ್ತೆಯನ್ನು ಅಳೆದು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ರಾಜ ಜ್ಯೋತಿಷಿ ಎನ್ನುವ ಒಂದು ಪದ ಅಂದ್ರೇನು, ಪದವಿ ಅಥವಾ ಒಂದು ಹುದ್ದೆಯನ್ನು ಅನುಕರಿಸ್ತಾರೆ. ಸೊ ಆಮೇಲೆ ಏನಾಗುತ್ತಂದರೆ, ಈ ಅನುಕರಿಸಿದ ನಂತರ ಆ ಹುದ್ದೆಯನ್ನು, ಈ ರಾಜ ಜ್ಯೋತಿಷಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ಹುದ್ದೆಯನ್ನು ಈ ಗಾಗ್ಜಿಯವರಿಗೆ ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ, ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಈ ರಾಜಾ ಭೋಜನ ಒಂದು ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇನ್ನುಳಿದ ಒಂದು ಜ್ಯೋತಿಷಗಳು ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಏನಾಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಇವರ ಮೇಲೆ ಒಂದು ಆ ಈರ್ಷ್ಯೆ ಉಂಟಾಗುತ್ತೆ. ಈರ್ಷ್ಯೆ ಅಂದರೆ ಇದು ಒಂದು ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚು ಪಡಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ತಿಳಿತಾ? ಓಕೆ, ಈಗ ಏನು ಮಾಡೋಣ, ಇದರ ಮುಂದಿನ ಭಾಗವನ್ನು ಇವತ್ತು अध्ययन ಮಾಡೋಣ. तो यहाँ पर देखिए, मैंने जो है यहाँ पर आपको दिखाती हूँ. यहाँ पर आप देख सकते हैं
तो देखिए यहाँ तक हमने जो है पिछली कक्षा में पढ़ा था, ठीक है। तो यहाँ तक पढ़ा था। राजा भोज के दरबार में और भी बहुत से ज्योतिषी थे। जब उन्होंने देखा कि एक बाहरी आदमी राजा का कृपा पात्र बन गया है तो उन्हें बड़ी ईर्ष्या हुई, लेकिन राजा के डर से वे कुछ कह न सके और कुछ नहीं कर सके। तो देखिए राजा का डर जो है इतना था कि ज्योतिषी जो है गाग जी को किसी भी प्रकार की जो है चोट नहीं पहुंचा सके, ठीक है। तो आगे चलते हैं। एक बार की बात है, तो यहाँ पर देखिए मैं यहाँ पर हूँ, एक बार की बात है, तो ठीक है मैं यहाँ पर देखिए पेंसिल से मैंने आपको दिखा रही हूँ। एक बार की बात है, 2 साल तक लगातार वर्षा नहीं हुई। लोगों को लगा कि अकाल पड़ेगा और राजा भोज को चिंता होने लगी। तो यहाँ पर देखिए राजा भोज को चिंता होने लगी। उन्होंने अपने राज्य के सभी ज्योतिषियों को बुलवाया और उनसे वर्षा का अनुमान लगाने के लिए कहा। तो देखिए यहाँ पर जो है दिया गया है, क्या दिया है, एक बार की बात है। तो ಸ್ಥಳದ ಒಂದು ಮಾತಿದನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಒಂದು ದಿನದ ಅಥವಾ ಒಂದು ವರ್ಷದ ಒಂದು ಮಾತು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ 2 ವರ್ಷಗಳ ತನಕ ಏನಾಗಿರಲಿಲ್ಲ, ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಏನಾಗಿರ್ಕಿಲ್ಲ, ಮಳೆ ಬಿದ್ದಿರಲಿಲ್ಲ. 2 साल तक लगातार ವರ್ಷಾ नहीं हुई ನೋಡ್ರಿ, ಸ್ವಲ್ಪವೂ ಕೂಡ ಏನಾಗಿರ್ಕಿಲ್ಲ, ಮಳೆ ಕೂಡ ಬಿದ್ದಿರಲಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. 2 ವರ್ಷಗಳ ತನಕ ಏನಾಗುತ್ತೆ, ಆ ಧಾರಾನಗರಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಮಳೆ ಆಗದೇ ಇದ್ದಿತ್ತು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಸೊ ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಲೋಗೋಕ್ಕೂ ಲಗಾಕಿ ಅಕಾಲ್ ಪಡೆಗ. ನೋಡ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಧಾರಾನಗರಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರು ಏನು ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತರಂದರೆ, ಏನಪ್ಪ ಇದು 2 ವರ್ಷ ಆದರೂ ಮಳೆನೇ ಬಿದ್ದಿಲ್ಲಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕದ್ರು, ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕದ್ರು. ಈ ವರ್ಷ ಕೂಡ ಮಳೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಬಹುತೇಕ ಬರಗಾಲ ಬಿದ್ದೇ ಬಿಡುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಇದನ್ನು ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ರು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಲೋಗೋಕ್ಕೂ ಲಗಾಕಿ ಅಕಾಲ್ ಪಡೆಗ. ನೋಡ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಧಾರಾನಗರಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರಿಗೆ ಏನು ಅನಿಸ್ಲಿಕ್ಕತ್ತಂದರೆ, ಈ ವರ್ಷ ಕೂಡ ಏನಾಗುತ್ತೆ, ಬರಗಾಲ ಬೀಳ್ಬೋದು ಅಂತೇಳಿ ಅವರು ತಿಳ್ಕೊತಾರೆ. ರಾಜ ಭೋಜ್ಗೂ ಚಿಂತಾ ಹೋನೆಲಗಿ. ನೋಡ್ರಿ ಆ ಜನರು ಮಾತಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳು ಏನಾದವು, ಆ ರಾಜನಿಗೆ ಹೋಗಿ ಮುಟ್ಟಿದು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಆವಾಗ ರಾಜನಿಗೂ ಕೂಡ ಚಿಂತೆ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತೆ. ಏನಪ್ಪ ಹೌದಲ್ಲ, ಆ ಜನರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಅದು ಸರಿಯಾಗೇ ಇದೆ, ಯಾಕಂದರೆ ಮಳೆ ಆಗೇ ಇಲ್ಲ, 2 ವರ್ಷ ಆಯಿತು, ಈಗ ಏನಾಗುತ್ತೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಆ ಚಿಂತೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕೊರಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ, ಚಿಂತೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. उन्होंने अपने राज्य के सभी ज्योतिषियों को बुलवाया. ನೋಡ್ರಿ ಆವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ರಾಜ ಆ ಚಿಂತೆಯಲ್ಲಿ ಒಳಗಾಗಿ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಈ ತನ್ನ ದರ್ಬಾರದಲ್ಲಿ ಅಥವಾ ತನ್ನ ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕರೀತಾರೆ. ಓಕೆ, ಒಂದು ದಿನ ಕರೆದು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಅವರಿಗೆ ಮಳೆ ಆಗುತ್ತಾ ಅಥವಾ ಇಲ್ಲವೋ ಅನ್ನೋದರ ಕುರಿತಾಗಿ ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಓಕೆ, ತಮ್ಮ ಆ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿ, ಅಂದರೆ ಇನ್ನು ಎಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ನಿಮ್ಮ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿ ನಿಮ್ಮ ಅಥವಾ ಆ ಪುಸ್ತಕ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಪಂಚಾಂಗ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಹಾಳೆ ಆಗಲಿ, ಆ ಮುಖಾಂತರ ನೀವು ಏನು ಮಾಡಿರಿ, ನಿಮ್ಮ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿ ಆ ವಿದ್ಯೆಯ ಮುಖಾಂತರ ಏನು ಮಾಡಿರಿ, ಈ ವರ್ಷ ಆ ಮಳೆ ಆಗುತ್ತಾ ಅಥವಾ ಇಲ್ಲವೋ ಅನ್ನೋದರ ಕುರಿತಾಗಿ ನನಗೆ ತಿಳಿಸಿರಿ ಅಂತೇಳಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ರಾಜ ಭೋಜ್ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ज्योतिषिಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. तो देखिए मैं यहाँ पर आपको बताना चाहती हूँ कि एक बार की जो है बात है, क्या हुआ था, जैसे कि 2 साल तक जो है लगातार बारिश नहीं हुई थी। तो बारिश न होने की वजह से जो है वहाँ के लोग यानी कि धारानगरी के लोग जो हैं आपस में बातें करने लगे. क्या बातें करने लगे, यही कि 2 साल से जो है ये लगातार बारिश नहीं हुई, पता नहीं इस साल भी होगी या नहीं. इस तरह जो है वहाँ पर आपस में जो है बातें करने लगे. तो यह बातें जो है क्या हो गई और राजा तक पहुँच गए. तो पहुँचने के बाद जो है राजा को भी चिंता होने लगी. और राजा जो है क्या करते हैं, चिंता में जो है, इसी चिंता में यानी कि वो भी सोचने लगते हैं, राजा भोज जी भी जो सोचने लगते हैं, अरे हाँ जो लोग कह रहे हैं वो बिल्कुल सही है, 2 साल तक तो लगातार बारिश ही नहीं हुई, क्या इस साल भी बारिश होगी या नहीं. इसी चिंता में जो है क्या करते हैं, राजा भोज जी जो है अपने ही दरबार में जितनी भी ज्योतिषी थे सभी ज्योतिषियों को जो है एक दिन जो है बुलाते हैं. और बुलाने के बाद जो है क्या करते हैं, वो उनसे कहते हैं, उन सभी ज्योतिषियों से वो कहते हैं, कौन कहते हैं, राजा भोज जी कहते हैं कि ज्योतिषी आप सभी क्या कीजिएगा, मुझे बताइए
कि आखिर इस साल बारिश होगी या नहीं। आपके पास जो भी विद्या है, आपके पास जो भी विद्या है उस विद्या का इस्तेमाल करते हुए आप क्या कीजिएगा, इस साल बारिश होगी या नहीं इसके बारे में जो है सटीक मुझे बताइए। इस तरह जो है राजा भोज जी, इस तरह जो है ये राजा भोज जी क्या करते हैं, सभी ज्योतिषियों को बता देते हैं। तो ठीक है, तो अभी देखिए यहाँ तक हो गई है। ठीक है, ಇಲ್ಲಿ ತನ ಆಗಿದೆ ನೋಡ್ರಿ। ನಾ ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ಹೇಳ್ತೇನೆ ನಿಮಗೆ ನೋಡಿ, ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಆ ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ದಿನ ಆ ರಾಜನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ರಾಜ ಭೋಜರು ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅವರು ತಮ್ಮ ಒಂದು ಜ್ಯೋತಿಷಿಗಳನ್ನು ಎಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳನ್ನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ದಿನ ತಮ್ಮ ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕರೀತಾರೆ। ಯಾಕಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗಿರುತ್ತೆ ಅಂದರೆ 2 ವರ್ಷಗಳ ತನಕ ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಆಗಿ 2 ವರ್ಷಗಳ ತನಕ ಏನಾಗಿರೋಂಗಿಲ್ಲ, ಮಳೆ ಬಂದಿರಂಗಿಲ್ಲ। ಓಕೆ, ಮಳೆ ಬಿದ್ದಿರಂಗಿಲ್ಲ। ಸೊ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಆವಾಗ ಆ ಧಾರಾನಗರಿಯಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಆ ಜನರು ತಮ್ಮ ಒಳಗೆ ಅವರು ಏನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ, ಡಿಸ್ಕಷನ್ ಅಂದರೆ ಏನು, ಮಾತುಕತೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ। ಸೊ ಆ ಮಾತುಗಳು ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತವೆ, ಈ ರಾಜ ಭೋಜರ ಕಡೆ ಹೋಗಿ ತಲುಪ್ತವೆ। ಓಕೆ, ರಾಜ ಭೋಜನ ಒಂದು ಅವರ ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತವೆ। ಆವಾಗ ಬಿದ್ದ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ, ರಾಜ ಭೋಜ ಅವರು ಕೂಡ ಆ ಚಿಂತೆಯಲ್ಲಿ ಒಳಗಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ। ಅಂದರೆ ಏನು, ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಚಿಂತೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ। ಓ ಹೌದಲ್ಲ, ಧಾರಾನಗರಿಯ ಒಂದು ಜನರು ಹೇಳೋದು ಸರಿಯಾಗೇ ಇದೆ, ಏನಪ್ಪ 2 ವರ್ಷಗಳ ತನಕ ಮಳೆನೇ ಆಗಿಲ್ಲ, ಆ ಜನರು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಾತುಗಳು ಸರಿಯಾಗೇ ಇದೆ। ಸೊ ಈ ವರ್ಷ ಆದರೂ ಮಳೆ ಬೀಳುತ್ತಾ ಅಥವಾ ಇಲ್ಲವೋ ಅನ್ನೋ ಒಂದು ಚಿಂತೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಆ ರಾಜನಿಗೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತೆ, ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತಲೇ ಹೇಳ್ಬೋದು। ಸೊ ಆ ಚಿಂತೆಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ರಾಜ ಭೋಜ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳನ್ನು ಒಂದು ದಿನ ಕರೀತಾರೆ। ಆ ಕರೆದು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಆ ಎಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನಂತಂದರೆ ಈ ವರ್ಷ ಮಳೆ ಆಗುತ್ತಾ ಅಥವಾ ಇಲ್ಲವೋ ಅನ್ನೋದರ ಕುರಿತಾಗಿ ನಿಮ್ಮ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿ ನನಗೆ ತಿಳಿಸಿರಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ। तो देखिए कि क्या होती है, 2 साल तक जो है लगातार बारिश नहीं हुई थी। तो बारिश न होने की वजह से जो है सभी धारानगर के जो है लोग जो है आपस में बातें करना शुरू कर देते हैं। तो वो बातें जो है राजा तक पहुंचती हैं। पहुंचने के बाद जो है राजा जी चिंता में जो है पड़ जाते हैं। चिंता में पड़ने के कारण जो है राजा जी क्या करते हैं, एक दिन जो है अपने ही आस्थान में यानी दरबार में जो है सभी ज्योतिषियों को यहाँ पर बुलाते हैं। और बुलाने के बाद जो है सभी ज्योतिषियों को कहते हैं कि अपनी जो है विद्या का इस्तेमाल करते हुए आप मुझे जो है बताइए कि इस साल बारिश होगी या नहीं, इसके बारे में सटीक जो है मुझे जानकारी दीजिए। इस तरह जो है कह देते हैं। ठीक है, तो आगे बढ़ते हैं। तो यहाँ तक जो है हो गई है, यहाँ तक जो है हो गई है। अनुमान यानी कि इसका अर्थ होती है ಗೆಸ್ करना। ಗೆಸ್ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಈಗ ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಗೆಸ್ ಅಂತಾರೆ, ನೀವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಏನಂತೀರಾ, ಒಂದು ಊಹಿಸುವುದು ಅಥವಾ ಒಂದು ತರ್ಕಿಸುವುದು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ। ओके, तो आगे बढ़ते हैं। मान लेती हूँ आपको जो है ये पैराग्राफ समझ में आ गई होगी। ठीक है, आगे बढ़ते हैं। अभी सभी ज्योतिषियों ने अपनी अपनी पोती पत्री देखी। तो देखिए सभी ज्योतिषियों ने अपनी अपनी पोती पत्री देखी और जो है मिलकर विचार किया और राजा से कहा, राजन इस वर्ष तो वर्षा का कोई योग नहीं है। तो देखिए क्या होती हैं, तो सभी ज्योतिषी जो है क्या करना शुरू कर देते हैं, अपनी अपनी पोती निकाल कर जो है वहाँ पर जो है हिसाब लगाना शुरू कर देते हैं। और कुछ जो है ज्योतिषी अपनी पत्री जो है निकालते हैं और निकाल कर जो है क्या करना शुरू कर देते हैं, हिसाब लगाना शुरू कर देते हैं। हिसाब करना शुरू कर देते हैं किसके बारे में, जो वर्षा होगी या नहीं इसके बारे में जो है हिसाब लगाना शुरू कर देते हैं। कौन लगाना शुरू कर देते हैं, सभी ज्योतिषी जो है हिसाब लगाना शुरू कर देते हैं। और उसके बाद जो है मिलकर विचार किया और राजा से कहा। तो सभी ज्योतिषी जो हैं हिसाब लगाकर जो है उस राजा से कहते हैं। ठीक है, सभी ज्योतिषी जो हैं हिसाब लगाकर उस राजा से कहते हैं, साफ साफ शब्दों में उस राजा से कह देते हैं। क्या कह देते हैं, यही कि इस वर्ष तो वर्षा का कोई योग ही नहीं है। ठीक है, इस तरह जो है कह देते हैं। और आगे कहते हैं आने वाले समय में राज्य में भयंकर अकाल पड़ने की संभावना है। तो देखिए यहाँ तक हो गई है, संभावना है। ठीक है, तो देखिए वो सभी ज्योतिषी जो है अपनी अपनी विद्या का इस्तेमाल करते हुए अपनी पोती जो है निकालते हैं, उसमें जो है देखते हैं, देखने के बाद हिसाब लगाते हैं। हिसाब लगाने के बाद जो है अंतिम विचार जो है
उस अपने राजा के सामने कह देते हैं। अब सभी मिलकर एक साथ जो है अपनी राय यानी कि ओपिनियन, अपनी जो है वो सुझाव या फिर यूँ कहें तो अपनी विचार जो है राजा के सामने व्यक्त कर देते हैं। क्या कहते हैं? यही कि राजन इस वर्ष तो वर्षा का कोई योग ही नहीं बनता है। तो देखिए वो साफ शब्दों में सभी ज्योतिषी एक साथ मिलकर कह देते हैं राजा से कि इस वर्ष तो बारिश बिल्कुल भी नहीं होगी और बारिश होने की जो है क्या नहीं है, योग भी नहीं है। इस तरह अपने साफ शब्दों में कह देते हैं और आगे कहते हैं कि इस वर्ष भी जो है क्या होगी, इस राज्य में जो है भयंकर अकाल पड़ने की जो है क्या है, संभावना है। ठीक है, संभावना है, इस तरह जो है कह देते हैं। संभावना ಅಂದ್ರೆ ಏನು? ಒಂದು ಸಾಧ್ಯತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ। तो देखिए वहाँ पर जो है साफ शब्दों में ही राजा से कह देते हैं कि सभी ज्योतिषी देखिए राजा, हम सभी जो है आपके सामने जो है कह रहे हैं कि इस साल भी जो है भयंकर अकाल पड़ने की बहुत ही संभावना है और जो है वर्षा नहीं होने की जो है योग है। इस तरह कह देते हैं, वर्षा नहीं होने की जो है योग हमें दिखाई दे रही है और यहाँ तक कि जो है राज्य में भयंकर जो है अकाल पड़ने की जो है संभावना ज़्यादा है। इस तरह जो है साफ शब्दों में जो है सभी ज्योतिषी मिलकर राजा के सामने कह देते हैं। ನೋಡ್ರಿ ಎಲ್ಲರೂ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಂಡು ಆ ವಿದ್ಯೆಯ ಮುಖಾಂತರ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಒಂದು ಇದು ನೋಡ್ತಾರೆ, ಪುಸ್ತಕವನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ। ಪೋತಿ ಪತ್ರಿ ಅಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಏನು ಇರ್ತಾವಲ್ಲ, ಪಂಚಾಂಗ ಆಗಲಿ ಒಂದು ಪುಸ್ತಕವನ್ನು ನೋಡಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಒಂದು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಮಾಡಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ರಾಜನಿಗೆ ತಮ್ಮ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಸ್ಪಷ್ಟವಾದ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ। ಏನಂತಂದರೆ ರಾಜ ಅವರೇ ನೋಡ್ರಿ, ಏನಂತಂದರೆ ಈ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಮಳೆ ಆಗುವ ಒಂದು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಯೋಗ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ। ಅದರಾಗಿ ಇನ್ನೊಂದು ಏನಂತಂದರೆ ಬರಗಾಲ, ಭಯಂಕರವಾದಂಥ ಒಂದು ಬರಗಾಲ ಬೀಳುವ ಒಂದು ಸಾಧ್ಯತೆ ನಮಗೆ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂಥೇಳಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಸ್ಪಷ್ಟವಾದ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ಆ ರಾಜನಿಗೆ ತಿಳಿಸಿಬಿಡ್ತಾರೆ। तो यहाँ तक जो है आ गए थे, तो हम क्या करेंगे, अगली भाग के बारे में हम क्या करेंगे, अगली कक्षा में अध्ययन करेंगे। तो पहले की संभावना है यहाँ तक हो गई है, तो आपको फिर से बताती हूँ। तो ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಏನಂತಂದರೆ, ಈ ರಾಜವರು ಯಾವಾಗ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಎಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಗೆಸ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿ ಅಥವಾ ಊಹಿಸಿ ಹೇಳಿ ಆ ಮಳೆ ಆಗುತ್ತಾ ಇಲ್ಲವೋ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗಿ ಆವಾಗ ಎಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ತಮ್ಮ ಒಂದು ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿ ತಮ್ಮ ಒಂದು ಪುಸ್ತಕವನ್ನು ತೆಗೆದು ಅಥವಾ ಪಂಚಾಂಗವನ್ನು ತೆಗೆದು ನೋಡಿ ಆ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಮಾಡಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಕೊನೆಗೆ ತಮ್ಮ ವಿಚಾರವನ್ನು ರಾಜನಿಗೆ ತಿಳಿಸಿಬಿಡ್ತಾರೆ। ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳು ಕೂಡಿಕೊಂಡು ತಿಳಿಸಿಬಿಡ್ತಾರೆ। ಏನಂತಂದರೆ ಈ ವರ್ಷ ಭಯಂಕರವಾದಂಥ ಒಂದು ಬರಗಾಲ ಬೀಳುವ ಒಂದು ಸಾಧ್ಯತೆ ನಮಗೆ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ, ಒಂದು ಮುನ್ಸೂಚನೆ ನಮಗೆ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ ಒಂದು ಇದರೊಳಗೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು, ಯೋಗದಲ್ಲಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು। ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಏನಂತಂದರೆ ಮಳೆ ಆಗೋ ಒಂದು ಯೋಗ ಇಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾರೆ। ಮಳೆ ಆಗೋದೇ ಇಲ್ಲ, ಒಂದು ಮಳೆ ಬರೋದೇನೇ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಒಂದು ಯೋಗ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ನಮಗೆ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ, ನಾವು ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅಂತೇಳಿ ಸ್ಪಷ್ಟವಾದ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ರಾಜನಿಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟು ಇರ್ತಾರೆ। ಸೊ ಇಲ್ಲಿ ತನಕ ನಾವು ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ, ಇಲ್ಲಿ ತನಕ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದ್ವಿ। ಸೊ ಮುಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಮಾಡೋಣ, ಆ ಮುಂದಿನದರ ಕುರಿತಾಗಿ ನಾವು अध्ययन ಮಾಡೋಣ। ठीक है, तो आगे जो है क्या करेंगे, आगे की भाग जो है हम जो है क्या करेंगे अगली कक्षा में अध्ययन